नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती या समितीच्या वतीने दिनांक 30/4/2026 म्हणजे आजच्या दिवशी महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरसकट 1 महिना उन्हाळी सुट्टी मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण पत्र या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरसकट 1 महिना उन्हाळी सुट्टी मिळण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पत्र काय आहे, या पत्राच्या माध्यमातून काय अपडेट दिलं गेलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना नवी मुंबई, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना विदर्भ अमरावती व अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अहिल्यानगर दिनांक आहे 30/4/2026। बघा नेमकं विषय काय सांगतोय। महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता अहिल्यानगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट 1 महिना उन्हाळी सुट्टी मिळण्याबाबत पहा संपूर्ण अपडेट। माननीय महोदय, वरील विषयान्वये आपणास या ठिकाणी विनंती करत आहे की या ठिकाणी पाहू शकता आपणास या ठिकाणी विनंती करत आहात की उन्हाळ्यातील वरील विषयान्वये आपणास कारणे विनंती अर्ज करत आहोत की सध्या महाराष्ट्रातील उन्हाळ्याचे तापमान बघता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा हा 42°C पार जात आहे। परिणामी उष्माघाताच्या घटना बघाव्यास मिळत आहे आणि याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातील सर्वच तसेच अहिल्यानगरमधील सर्वच शाळा महाविद्यालय कॉलेजेस हे उन्हाळी सुट्टीमध्ये बंद असतात, परंतु फक्त महिला बालविकास अंतर्गत विभागातील अंगणवाड्या मात्र अख्ख्या उन्हाळाभर सुरू असतात आणि अंगणवाडीतील चिमुरडे बालके स्तनदा माता गरोदर माता यांचा विचार करता यांना देखील या उन्हाळ्यातील उष्माघातांचा त्रास होण्याचा धोका संभवतो। आजवर सेविका 15 दिवस व नंतर मदतनीस 15 दिवस अशा आळीपाळीने सुट्ट्या दिल्या जात आहेत, परंतु जिल्हा परिषद शाळांना सुट्टी असल्या कारणाने फक्त सेविका शाळेवर असली किंवा फक्त मदतनीस शाळेवर असली तर त्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न उद्भवतो। कारण आपल्या बऱ्याच अंगणवाड्या या ग्रामीण भागात वाडी वस्तीवर या ठिकाणी वाडी वस्तीवर आहेत। उदाहरणार्थ गेल्या वर्षी चिंचोडी पाटील अहिल्यानगर जिल्ह्यात एका अंगणवाडी सेविकेच्या लाभार्थी पालकाने बलात्कार करून निर्गुण खून केला होता आणि अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची देखील आपण काळजी घेणे गरजेचे वाटते। कडक उन्हाळ्याची परिस्थिती बघता अंगणवाडीची मुले देखील अंगणवाडीत येत नाहीत, किंबहुना पालक त्यांना पाठवण्यास तयार नाहीत। अशा अवस्थेत फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अंगणवाडीत पूर्ण वेळ थांबण्याची सक्ती करणे कितपत योग्य आहे। गेल्या 3 दिवसांपूर्वी गारगुंडी तालुका पारनेर येथील श्रीमती फापाळे या शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यू या ठिकाणी देखील झालेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे। आपणास निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की 10 तारखेपर्यंतचे जे ऑनलाईन काम आहे ते पोषण ट्रॅकरवरील कामे आम्ही सर्व पूर्ण करून देऊ, तसेच आहाराचे दिवस देखील भरून काढू। या कामी मुलांना कोरडा आहार देखील घरपोच दिला जाऊ शकतो, जसे की याआधी कोरोना काळात व 2 महिन्याच्या संप काळात अशाच पद्धतीने कोरडा आहार देऊन ते दिवस भरून काढले होते। तरी वरील पत्रांचा आपण संवेदनशील मनाने विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी मिळवून द्याल अशी आम्ही समस्त अहिल्यानगरकर अंगणवाडी सेविका मदतनीस समन्वय समितीच्या तर्फे आग्रहाची या ठिकाणी विनंती करत आहोत। पाहू शकता आपले विश्वासू सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस व समन्वय समिती पदाधिकारी महाराष्ट्र राज्य, युवराज बैसाणे धुळे जिल्हा, त्यानंतर जयश्री वाबळे जावरे अहिल्यानगर, त्यानंतर संजय मापले अमरावती व तसेच रामकृष्ण बी पाटील जळगाव, गोवर्धन मिसाळ सोलापूर, राजू पाटील नंदुरबार, एकूणच अशा पद्धतीने हे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबर व सही सहित हा निवेदन दिलं गेलेलं आहे। पाहू शकता एकूणच महाराष्ट्रभर उन्हाळ्याचा जो तापमान आहे तो तापमान सर्रास प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येतो आहे आणि याच उन्हाळ्याचा तीव्र झटका या ठिकाणी आपल्या बाल चिमुकल्यांवरती याचा परिणाम नक्कीच या ठिकाणी होणार आहे।
लवकरात लवकर शासनानं याच्यावरती तातडीनं उपाययोजना करून काय तो ठोस या ठिकाणी निर्णय घ्यावा। जसे की महाराष्ट्रातील उन्हाळ्याचं तापमान बघता या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरसकट म्हणजे 1 महिना या ठिकाणी सुट्टी मिळावी असं या ठिकाणी निवेदन दिलं गेलेलं आहे। तुम्ही देखील एक अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल, या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला नक्की या ठिकाणी काय कमेंट करायचं आहे, म्हणजे तुमच्या काय मत आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा। सरकारने तुम्हाला 1 महिनाभर सुट्टी द्यावं की नाही, हा तुम्ही या ठिकाणी आपल्याला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होणं गरजेचं आहे। पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरसकट 1 महिना उन्हाळी सुट्टी मिळण्याबाबतचा महत्त्वपूर्ण पत्र या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।